वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू विक्रीसाठी वाहनांच्या रांगा. हवामान खात्यानं वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे गहू विक्रीसाठी गर्दी. तर आर्थिक वर्षाच्या व्यवहार जुळण्यासाठी काही बाजार समित्या या बंद राहणार. नंदुरबारच्या शहादामध्ये आणि शनिवार रविवार मार्केट बंद असल्यामुळे आज सोमवारी गर्दी भरपूर झाली आहे. किती आणला गहू? गहू 50 क्विंटल. कुठून आले तुम्ही? धनसपूर. गहू आणला आहे तर मार्केटले शनिवार रविवार 2 दिवस मार्केट बंद असल्याच्यानं गाड्याची खूप गर्दी आहे. आणि आम्ही तर रात्री 4 वाजता येऊन समजा आमचं जवळपास 400च्या वरच नंबर लागलेला आहे. नंदुरबारच्या शहादामधील सुलवाडा इथल्या उन्हाच्या तडाख्यामुळे जळालाय टरबूजचा मळा. वाढत्या तापमानाचा शेती पिकांना फटका. तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे टरबूजाचं पीक हे जळालंय. वाढत्या उष्णतेमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात. टेम्परेचर वाढलं 5-10 दिवसापासून तर 50% माल खराब झाला. किती लागवड खर्च केला होता? त्याला लगभग 4.5 लाख रुपये खर्च केलेला आहे, पण अजून नफा पण नाही केला. किती नुकसान झालंय सर? 50% नुकसान. धाराशिव जिल्ह्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी संकटात. हवामान बदलामुळे आंब्याचा मोहर आणि लागलेले आंबे देखील गळून पडण्याची भीती. पंचनामे करून मदत देण्याची आंबा उत्पादकांची मागणी आहे. यंदा भरपूर तोवर आलता आंब्याला, पण या हवामान बदल असल्यामुळं सारखंच आभाळ येणं ही ती तोवर तर सगळं गळाला. आणि जे राहिला ते आपलं कैऱ्या लागले 30 गळाले. ते खर्च तर भरपूर होतोय. 40-50 हजार रुपये फवारणीला गेले. ते काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळे शासनाने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्याला मदत द्यावी. वाशिममध्ये ऊन तापू लागताच पाणी टंचाईची स्थिती. वाढत्या उष्णतेमुळे विहिरी, बोअरवेल आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा वेगानं कमी होतोय. ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावली. काही विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावरती. नागरिकांमध्ये चिंता. भंडाऱ्यात रस्त्यावरती वाघाचा नाईट वॉक. लाखनी तालुक्यातील जांभळी ते निलागोंदी मार्गावरती वाघ आढळल्यामुळे वाहनधारकांची उडाली भंबेरी. व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आता अयोध्येच्या धर्तीवरती धर्मध्वज फडकणार. 20 फूट उंच धर्मध्वज उभारण्याचा विश्वस्तांचा निर्णय. काळाराम देवस्थानच्या माध्यमातून तयारी सुरू. भाविकांच्या मागणीनंतर विश्वस्तांचा निर्णय. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील टीसीनं मिळवला कोटींचा दंड वसुली मान. मोहम्मद शम्स चांद यांनी तिकीट तपासणी मोहिमेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. चालू आर्थिक वर्षामध्ये 1 कोटी रुपयांहून अधिक महसूल वसूल करण्याचा बहुमान. धुळ्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीसाठी मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात. 71 जागांसाठी तब्बल 19,588 अर्ज. उमेदवारांना उन्हाचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सोयी सुविधा देखील उपलब्ध. अहिल्यानगरच्या पारनेरमधील ढवळपुरी हादरलं. कीर्तनकार महाराजांचा अल्पवयीन मुलीवरती अमानुष अत्याचार. दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णा गुंजाळला अटक. 17 वर्षीय मुलीवरती 5 वर्षांपासून धाक दाखवून अत्याचार. आरोपीला पारनेर पोलिसांकडून तात्काळ अटक. नागपूरच्या एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणातील आणखी एका जखमी महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू. दुर्घटनेतील मृतांची संख्या 25 वरती पोहोचली आहे. कोल्हापूरच्या आदमापूरच्या संत बाळूमामा भंडारा यात्रेमध्ये भाविकांना विषबाधा. शीतपेय प्यायल्यामुळे भाविकांना उलटीचा त्रास. 50हून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती. पुण्याच्या राजगडमधील करंजावणे गावामध्ये दुचाकी आणि रिक्षाची समोरासमोर धडक. अपघातामध्ये पिता पुत्रासह 3 जण गंभीर जखमी. सांगलीत खासगी बसला अचानक आग. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती. शॉर्ट सर्किट झाल्याचं लक्षात येताच सगळे प्रवासी आणि चालक गाडीमधून बाहेर पडले. जालन्याहून ही ट्रॅव्हल्स आलेली होती. नांदेडच्या किनवटमधील इस्लामपूर येथे मुख्य मार्केट परिसरामध्ये मध्यरात्री भीषण आग. घटनेमध्ये 4 ते 5 दुकानं जळून खाक. आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागपूरमधील यशवंत स्टेडियम परिसरामध्ये झोपडपट्टीला आग. आगीमध्ये काही घरांचं नुकसान. अथक प्रयत्नांनंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय.
हरभरा पिकांची गंजी अज्ञातानं पेटवली, 2 एकरवरील पीक हे जळून खाक. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सापनाई गावातली घटना आहे. शेतकरी अशोक सुरवसे यांच्या शेतामध्ये काढून ठेवलेला हा हरभरा जळालेला आहे. सांगलीच्या कौलापूर इथल्या विमानतळाच्या जागेवरती आयोजित ख्रिश्चन प्रार्थना सभेमध्ये अंधश्रद्धेचा प्रचार आणि प्रसार. 6 जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. ले हँड प्रे केल्यामुळे आजार कमी झाल्याचं सांगत अंधश्रद्धेचा प्रचार. संयोजकांकडून प्रशासनाने घातलेल्या अटी व शर्ती यांचे उल्लंघन झाल्याने प्रशासनाकडून सदर कार्यक्रम करण्यासाठी दिली गेलेली परवानगी रद्द करण्यात येत असून कौलापूर येथे दिनांक 14/3/2026 ते दिनांक 15/3/2026 या 2 दिवशी होणारे सर्व कार्यक्रम जे महाराष्ट्र प्रेयर फेस्टिवलने आयोजित केले आहेत ते सर्व रद्द करण्यात आलेले आहेत. विधानसभेत आज धर्मस्वातंत्र्य विधेयकावरती चर्चा होणार. जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला 7 ते 10 वर्षांची कैद तर 1 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होणार असल्याचं विधेयकामध्ये नमूद. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवलं जाणार. धर्मस्वातंत्र्य विधेयकाबाबत चर्चा होईल तेव्हा विषय मांडू. या कायद्याची कायम गरज आहे, विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न. काही विषारी मंत्री पोचले जात आहेत. कायदे आणून 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करून मतांची पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचीही वडेट्टीवार यांची टीका. विधेयक काल आता इंट्रोड्यूस झालेलं आहे परवा. आता यावर चर्चा होईल त्यावेळेस आम्ही मांडू. आज नक्कीच बोलणार या कायद्याची काय गरज आहे. काही विषारी मंत्री पोचले जात आहेत ते सरसकट सगळे काय म्हणजे त्यांना जे शपथ घेत आहेत ती शपथसुद्धा आपण घेतली ती काय त्यातले वाक्याचं शब्दाचा अर्थ तरी यांना कळतो का आपण पाहतोय. त्यामुळं हे कायदे आणून अशा पद्धतीचे 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करून मताची पोळी शेकण्यासाठी आणलेलं हे विधेयक आहे त्यावर चर्चा होईल. अजित पवारांच्या अपघाती निधनावरती आज तरी विधिमंडळामध्ये चर्चा होणार का? 293च्या प्रस्तावावरून विरोधकांकडून 3 दिवसांपासून मुद्दा सभागृहामध्ये चर्चेला आणण्यासाठी प्रयत्न. तर विरोधक आणि सत्ताधारी आमदारांची काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार. राहुरी आणि बारामती इथे पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्याव्यात असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. पण याबाबत अजून कोणतीही चर्चा नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चेनंतरच अंतिम निर्णय. सत्ताधारी किंवा इतर पक्षांकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव आला नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती. नाही या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ. पण अद्याप तरी या संदर्भात कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदाराच्या पक्षाकडून आलेला नाही. कारण अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोध विचार केला पण त्यांनी उमेदवार उतरवलेत. हे अनेक नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता त्यांनी हे होऊ दिलं नाही. अशा हे त्यामुळे सगळ्याच ठिकाणी काही सरसकट अशा बिनविरोध झाल्याचं काही यापूर्वी त्याला निर्णय झाल्याची मला माहिती नाही. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर प्रदर्शित. 19 तारखेला शिवतीर्थावरती पार पडणार मनसेचा मेळावा. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. फलटण पंचायत समिती सभापती पदाचा सस्पेन्स कायम. सत्तेचा आकडा कुणाच्याही बाजूने स्पष्ट नाही. राष्ट्रवादी भाजप युतीकडे 8 जागा तर शिवसेनेकडे देखील 8 जागा असल्यामुळे सभापती पदाचा पेच हा अधिकच वाढलाय. राजे गट विरुद्ध खासदार गटाची प्रतिष्ठा पण आल्या. 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये कॉपी प्रकरणी 103 शिक्षक निलंबित. राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यातल्या कारवाईची माहिती. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्हीमुळे समोर आले अनेक प्रकार. शिक्षण मंडळाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई. प्रियंका चोप्राचा ऑस्करच्या रेड कार्पेटवरती जलवा. निक जोनासोबत लावली हजेरी. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा प्रेझेंटर म्हणून झळकणार. मायकेल बी जॉर्डनला सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार. टिमोथी चालमेट आणि लिओनार्डो डिकॅप्रियो शर्यतीमध्ये होते. ऑस्कर पुरस्कारांमध्ये जेसी बकले ही सर्वोत्तम अभिनेत्री ठरली आहे.
ओडिशाच्या कटकमध्ये रुग्णालयाला अचानक आग, आयसीयूतून 10 रुग्णांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. SSB मेडिकल कॉलेजमधली घटना आहे. मुख्यमंत्री मोहन मांझी यांनी रुग्णालयाला भेट दिली आहे. अटल बोगद्याजवळ मोठी हिमवृष्टी, हजारो वाहनं, नागरिक आणि पर्यटक अडकले. नागरिकांना काढण्यासाठी बचाव कार्य सुरू. पर्यटकांना मनालीच्या दिशेनं सुखरूप काढलं जात आहे. अरब देशांमधले 15,000 भारतीय कामगार बेरोजगार होण्याची भीती. युद्धामुळे सौदी अरेबिया आणि UAE पुढल्या महिन्यापासून काम नाही. विमानांची तिकीटं कामगारांच्या आवाक्याबाहेर. युद्ध लांबलं तर भारत सरकार कामगारांना आणणार का, असा प्रश्न. गॅस टंचाईचा फटका जगप्रसिद्ध शेगाव कचोरीला देखील. गॅस टंचाईमुळे शेगाव कचोरीचे भाव वाढले. 10 रुपयाला मिळणारी शेगाव कचोरी 2 रुपयांनी वाढली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे ही भाववाढ केल्याची माहिती. जळगावात रिक्षा चालकांकडून प्रवासी भाड्यामध्ये वाढ. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसच्या दरामध्ये मोठी वाढ. 60 रुपये दराने मिळणारा गॅस आता 95 रुपये झाल्यानं प्रवासी भाड्यामध्ये वाढ झाली आहे. सांगलीत गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे चूल तयार करून चायनीज बनवायला सुरुवात. हॉटेल व्यावसायिक आणि मंगल कार्यालय याबरोबरच चायनीज सेंटर मालकांना देखील गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका बसतोय. आखाती युद्धाचा रायगडमध्ये कलिंगड पिकाला फटका. युद्धामुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्यानंतर कवडीमोल भावानं विकली जातात कलिंगडं. गोरेगाव, माणगाव, कोलाड भागामधून कलिंगडांची मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात. आता बाजारामध्ये फक्त 5 ते 7 रुपये किलोचा भाव. युद्धाचं सगळं संकट ओढवल्यामुळं कंटेनर सगळे पडून राहिलेत आणि जे मार्केटला माल जाणार होता तो आता व्यापारी आमच्या शेतात येत नाहीयेत आणि 5 आणि 7 रुपयाचा मार्केट घेऊन आम्हाला लोकल मार्केटला माल द्यावा लागतोय. पण त्यामध्ये आमची काढणी वगैरे सगळं काही परवडतच नाही. त्याच्यामुळे आम्ही हा माल सगळा काही शेतात आमचा पडून राहिलेला आहे. इराणच्या कोम शहरामध्ये जोरदार बॉम्बस्फोट. कॉन्क्रीट कारखान्यावरती क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यामध्ये कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त. जीवितहानी नाही. इराणी सैन्य आणि IRGCचे जोरदार प्रत्युत्तर. इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवरती हल्ले. UAEतील अल दफरा इथल्या अमेरिकेच्या तळावरती लक्ष, तर इराणकडून आतापर्यंत 700 क्षेपणास्त्र हल्ले. 3,300 ड्रोनचाही वापर. इराणकडून इस्रायलवरती सेजिल या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा मारा. इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी सेजिल क्षेपणास्त्र वापरलं. इराणनं इस्रायलच्या हवाई नियंत्रण कक्षाला लक्ष्य बनवलंय. इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ कारच्या डॅश कॅममध्ये कैद. रस्त्याच्या कडेला झालेल्या हवाई हल्ल्यामुळे मलबा गाड्यांच्या ताफ्यावरती पडलाय. दुसऱ्या महायुद्धामध्ये इस्रायलकडून F-35I विमानाचा वापर. लढाऊ विमानाचे फोटो प्रसिद्ध. आदिल F-35I हे मध्य पूर्वेतील सर्वात प्रगत विमान. हवेमधून हवेमध्ये आणि हवेतून जमिनीवरती मारा करण्यास ते सक्षम आहे. इस्रायलचे इराणवरती जलद हल्ले सुरूच. इस्रायली हल्ल्यामध्ये इराणचे अवकाश संशोधन केंद्र उद्ध्वस्त. तेहरानमधील ताराश अंतराळ केंद्राचंही मोठं नुकसान. इराणमध्ये अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेचा. अमेरिकन लष्करानं पोस्ट केलाय हल्ल्याचा व्हिडिओ. इराणच्या लष्करी क्षमता नष्ट झालेल्या आहेत, अमेरिकेची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.